नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण मोड आलेल्या मुगाची रेसिपी बघणार आहोत। मी घरीच मुगाला अगदी छान लांब सडक मोड आणलेले आहेत, तुम्ही बघू शकता। अगदी सुंदर असे मोड आलेले आहेत मुगाला आणि याच मुगाची आज आपण सुक्की भाजी बनवणार आहोत। ही तुम्ही टिफिनसाठीही देऊ शकता किंवा घरी सुद्धा बनवू शकता। गरम भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर हे अगदी छान लागते आणि अतिशय पौष्टिक आहे ही भाजी। तुम्ही नक्की एकदा तरी आठवड्यातून बनवा। चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा। इथे बघा एक मोठी वाटी भरून मी मोड आलेली मूग घेतलेले आहेत। अगदी सुंदर असे मोड घरीच आणलेले आहेत। मुगाला मोड कसे आणायचे याची सुद्धा मी रेसिपी शेअर केलेली आहे, ती सुद्धा आपल्या चॅनलवरती बघा। 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटोही बारीक चिरून घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मध्ये कट करून, 4-5 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं ठेचून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। 2 चमचे तेल मी टाकते आहे कढईमध्ये। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया। अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे। आता अर्धा चमचा जिरे सुद्धा टाकूया। थोडासा कढीपत्ताही टाकलेला आहे मी। आता 2 हिरव्या मिरच्याही आपण टाकूया, मधून कट केल्या होत्या मी या मिरच्या। आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत। लसूण आणि आलं थोडंसं ठेचून घेतलं होतं ते टाकलेलं आहे याच्यामध्ये। हे सर्व छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। 2 लहान साईजचे कांदे मी बारीक कट करून घेतले होते, ते आता आपण तेलामध्ये छान असे परतून घेऊया। जवळजवळ 3 वाटी भरून मूग घेतले आहेत आपण रोजच्या जेवणातली जी वाटी वापरतो ना, ती वाटी भरून 3 वाटी मूग आहेत। त्याच्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, लहान साईजचे 2 कांदे। त्याचबरोबर 2 टोमॅटोही घेतलेले आहेत। कांदा आधी छान परतून घ्यायचा, त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतायचा आणि नंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचा। जास्त जाळायचाही नाही आहे कांदा आणि कच्चाही ठेवायचा नाही आहे, फक्त त्याचा कच्चा फ्लेवर जाईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। आता आपण टोमॅटो टाकलेला आहे याच्यामध्ये। टोमॅटोही आपण अगदी छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो अगदी छान मऊ होईपर्यंत शिजवल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकायचे आहेत। यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकते आहे, 1 चमचा भरून धणे पावडर टाकणार आहे आणि 1 चमचा भरून मिरची पावडर टाकणार आहे। बस एवढेच मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत। धणे पावडर हे अगदी मस्त चवीसाठी टाकलेली आहे आणि तिखटसाठी मिरची पावडर टाकलेली आहे। जास्त मसाले टाकायचे नाही, कारण मुगाची जी चव आहे ना ती तशीच राहायला हवी। अगदी सुंदर असते मुगाची चव आणि तीच आपल्याला ठेवायची आहे, म्हणून जास्तीचे मसाले टाकायचे नाहीयेत। आता मी याच्यामध्ये अर्धी वाटीभर पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये हे मसाले अगदी छान शिजेल। आता तुम्ही बघू शकता मसाला अगदी छान शिजलेला आहे, तेलही सुटायला लागलेलं आहे आणि अगदी खमंग सुगंध येतो आहे। आता आपण याच्यामध्ये मोड आलेले मूग टाकून घेऊया। आता हे मूगही आपण मसाल्याबरोबर अगदी छान परतून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटे आपण हे मूग आहे ना या मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाला अगदी छान असा मुगामध्ये मुरेल। मूग आता आपण छान परतून घेतलेले आहेत। आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आता मीठ आणि कोथिंबीर आपण छानशी मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। 1 वाटीभर पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण मूग हे मोड आलेले आहेत त्यामुळे ते लगेच शिजतात, जास्त वेळ लागत नाही। मूग बुडेल इतकं पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही 1 वाटीभर पाणी टाकलेलं आहे। आता आपण 5 ते 6 मिनिटेच फक्त ही भाजी शिजवून घेणार आहोत। मूग हे भिजवलेले असतात, त्याला मोडही आणलेले असतात, त्यामुळे ते शिजायला वेळ लागत नाही। 5 ते 6 मिनिटं गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची, झाकण ठेवायचं याच्यावरती आणि हे मूग शिजू द्यायचे। आणि 6 मिनिटानंतर आता आपण बघतो आहोत आणि तुम्ही बघू शकता मूग अगदी छान शिजलेले आहेत। ते अगदीच कोरडेही नाही झालेले आणि खूप पाणीही नाही राहिलेलं, अगदी परफेक्ट असे हे मूग शिजलेले आहेत आणि खूप छान सुगंध येतो आहे। मस्त गरमागरम मुगाची उसळ आता आपण सर्व करूया आणि खूप चविष्ट होते ही उसळ। तुम्ही नक्की या पद्धतीने करा, तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा गरमागरम भाकरीबरोबर चपातीबरोबर ही अगदी मस्त लागते ही मूग। शिवाय तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा बनवू शकता। तर
तर मग मस्त आहे ना ही रेसिपी. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.